नमस्कार, आपलं स्वागत आहे जेडीसी अकॅडमीमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून जो पेपर वेट करत होतो आपण त्या पेपरसाठी, आज तो पेपर झालेला आहे आणि त्याच्यातला जीएस पेपर पहिला, जो आपला पहिला पेपर आहे तो झाला. त्याच्यामधला मी भारतीय राज्यव्यवस्था, जे राज्यघटना आहे, तो मी इथं विश्लेषण करणार आहे. याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ए टू झेड जे काही माहिती आहे ते सगळं सांगणार आहे. सोबत संदर्भ सहित तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे. सोबत संदर्भ कुठला घेतला, कोणत्या पुस्तकातून हे प्रश्न आले आणि तुम्हाला सगळं पेज नंबर सगळं काही जे प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काही प्रश्न हे पुस्तकातले नाही तर तुम्हाला इंटरनेट सर्फिंग करावे लागेल, ते सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती देतो. 21 तारखेचा जो पेपर झाला पहिला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा, तो इथं आपण सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न जे माझ्याकडे आहे आता 71वा आणि माझ्याकडे कदाचित तुमच्याकडची सीट आहे ती वेगळी असेल, माझ्याकडचं जे आहे ती वेगळी असेल, म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघून घ्या तो. आणि तुमचं विश्लेषण हे माझ्या विश्लेषणापेक्षा कदाचित वेगळं असेल तर तुम्ही सांगू शकता मला. मित्रांनो, हे मी माझ्या लेवलला विश्लेषण केलेलं आहे. तर एखादं जर आन्सर तुमचं माझं मिसमॅच होत असेल तर कृपया आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. माझं जे माझ्या लेवलला मी केलेलं आहे ते तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि प्रत्येकी चारही ऑप्शनचं मी तुम्हाला इथं मिनिंग सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट तर हे सेंट्रल जी माहिती दिली की काय आपलं चीफ इन्फॉर्मेशन कमिशन, जी माहिती आयोगाबाबतची माहिती आपल्याला विधान बरोबरच्या संदर्भात विचारलं, तर ही घटनात्मक संस्था असून तिची एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5. पहिली गोष्ट तर हे 5 नाही, हे आयुक्त इथं सांगितलं डायरेक्ट हे 1+10 असा यांचा रेशो असतो. हे चुकीचं विधान आहे. बरोबर आपल्याला विचारलं माहिती मुख्य आयुक्त हे नेमणूक गृहमंत्री, तर इथं गृहमंत्री नाही मित्रांनो, तर इथं पंतप्रधान आहेत. हे गोष्ट लक्षात घ्या, पंतप्रधान. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत त्यांचं जे काही एक अपोजिशन पार्टी जी असते ना, अपोजिशन लोकसभेमधला अपोजिशन, तर ते जे अपोजिशन आहे त्यांच्यातला जो नेता असतो, अपोजिशन नेता, तो नेता याच्यामध्ये असतो. आणि सोबत अपोजिशन नेत्यासोबत जे कॅबिनेट मिनिस्ट्रीज असतात ते एक असतात. यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती यांची नेमणूक करतात. राष्ट्रपती, हे गोष्ट लक्षात ठेवायची. आता हे सुद्धा आपलं इथं चुकीचं आहे, कारण इथं गृहमंत्री दिलं, ते आपलं पद 5 वर्ष. काय म्हटलं इथं 5 वर्ष आणि 70 वर्ष. पहिली गोष्ट तर 2019 हा पेपर हा प्रश्न आलाच कसा ते तुम्हाला सांगतो, कारण हे चर्चेमध्ये जास्त होतं. 2019 पासून या पदाचा कार्यकाळ कमी केला, म्हणजे जे 2019 पर्यंत जो कार्यकाळ होता तो 5 वर्ष आणि 65 वर्ष असा होता. जे अगोदर झालं ते पदावरून दूर होत होते. आता 2019 नंतर मित्रांनो ते 3 वर्ष 65 असा केलेला कार्यकाळ आहे. म्हणून इथं जे 70 वर्ष विचारलं हे चुकीचं आहे. हे विधान आपलं चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आलं. खूप तुमचंही आलं असेल आणि जर कमी जास्त असेल तर तुम्ही मला सांगू शकता. त्याच्यानंतर पुढचं आता मंत्रिमंडळ सचिवालय, ज्याला कॅबिनेट सेक्रेटरिएट म्हणतो, हे सत्यविधान ओळखायचं. 1950 मध्ये बघा याची स्थापना कधी झाली ते सुद्धा तुम्हाला इथं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला हे जे माहिती आहे का, सध्याचे माहिती आयुक्त कोण आहेत, ते केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नसेल तर मी तुम्हाला पिन लावून माझी कमेंट मी उद्याला वगैरे मी त्याचं उत्तर देणार आहे. सध्याला कितवी आहेत ते पण तुम्हाला सांगायचं आहे. बाकी आतापर्यंत याची सुरुवात जी झाली होती मित्रांनो, पहिले होते वजाहत हबीबुल्ला. हे हबीबुल्ला हे पहिले होते. आणि त्याच्यानंतर तुम्ही आतापर्यंतचे जे आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे की आता कोणते आहेत, म्हणजे हे कितवे आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. चला ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न काय म्हणतो, कॅबिनेटच्या संदर्भातील हा माहिती देतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं की ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. 100% हे बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक जे दिलं की ते रेषा, याचा काही संबंध येत नाही. बाकी आपल्याला विधान केंद्र सरकारचे मुख्य समन्वयक म्हणून काम करतात, हे बरोबर आहे. तर याच्या संदर्भात तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे इंटरनेट सारख्या ठिकाणीच बघायला मिळतो. तर भारत सरकार व्यवहार जे आहे, व्यवहार नियम 1961 आणि व्यवसायाचे वाटप नियम 1961. तर याच्यानुसार हे पद येतं. तर मित्रांनो, याच्यामध्ये मी थोडीशी माहिती सांगितली. आता हे सचिवालय पूर्णतः जेव्हा तुम्ही कलम पंतप्रधानांचं वाचाल त्यावेळेस पंतप्रधानाच्या कलम तुम्हाला किती आहेत ते आपल्याला माहिती आहे. त्या कलमामधलं 75 कलम जे आहे त्याच्या संदर्भात थोडं वाचलं तुम्हाला हे सचिवालय, जे कॅबिनेट सचिवालय तुम्हाला लक्षात येतं. आणि कॅबिनेट हा जो वापरलेला शब्द आहे तो कलम अनुच्छेद 352 नुसार तो वापरण्यात आला, हे लक्षात ठेवायचं. थेट पंतप्रधानाच्या ते सगळे अधीन असतात, हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढे आता याची नियुक्ती कोण करतं,
तर वरिष्ठ, पहिली गोष्ट तर ही UPSC मधून पास आउट झालेले असतात, जसं की IAS असतात हे, आणि हे उच्च कॅटेगरी मधलं पद आहे, म्हणजे A कॅटेगरीमध्ये, आणि वरिष्ठ पद आहे. तर आता बाकीचे ह्या सगळ्या काही गोष्टी ते तयार करण्याचं, जसं की अजेंडा तयार करणं, अजेंडावरील प्रकाशन तयार करणं, कागदपत्र प्रसारण करणं, पंतप्रधानांची मान्यता घेतल्यानंतर ते चर्चेमध्ये आणणं, मंत्रिमंडळ समितीचे घेतलेल्या निर्णयाबद्दल अंमलबजावणी करणं, ह्या सगळ्या गोष्टीचे काम ते करतं. आणि हे का चर्चेत आलं होतं, कारण ज्याच्यामध्ये प्राचार्य, वैज्ञानिक सल्लागार जे म्हणून ओळखले जाणार, त्याच्या कार्यालय प्रशासकीय दृष्ट्या कॅबिनेट सचिवालय अंतर्गतामध्ये 2018 ते ठेवलं गेलं आहे, म्हणून हे चर्चेमध्ये आलं होतं ना. हा प्रश्न आपल्याला बघायला मिळाला. बाकीची काही थोडीशी अतिरिक्त माहिती इथे मी तुम्हाला दिली, ही सुद्धा तुम्ही बघू शकता. काही महत्वाचे पॉइंट आहेत, हे कोण असतात काय नाही, हे सगळे माहिती इथे दिली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न सांगितला गेला की खालीलपैकी कोणती बाब ही आंतरराज्य परिषदेच्या संदर्भात विचारली. पहिली गोष्ट तर हे जेव्हा येतं आंतरराज्याच्या संदर्भात कोणतीही गोष्ट, तर मित्रांनो एका याच्यामध्ये 3 प्रकार येतात. हे 3 प्रकार कोणते आहेत मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो, थोडंसं लक्ष द्या. यामधलं जे उत्तर आहे मित्रांनो, पहिली तर गोष्ट बघा, याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. एक म्हणजे इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट, ज्याला तुम्हाला जे कलम आहे आपलं, त्या कलमाचा थोडासा इथं उल्लेख करतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 262 मध्ये सांगितलं गेलं की बाबा आंतरराज्यीय जलविवाद असायला पाहिजे, आणि तो आंतरराज्यीय जलविवाद हा पूर्णतः अधिकार तुम्हाला नद्या असू द्या, खोरं असू द्या, याच्या सगळं वितरण असू द्या, नियंत्रण असू द्या, हे सगळं करण्याचे जे काही कायदा करण्याच्या रिलेटेड बाबी असतील ते फक्त ना फक्त संसद करू शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी एक महत्वाची गोष्ट, असं जर विवाद सर्वोच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाच्या कक्षेत येणार नाही अशी सुद्धा तरतूद ही संसदच करू शकते. आणि 2 कायदे आपल्याला बघायला मिळतात, ते म्हणजे कोणतं, ते नदी मंडळ आणि कायदा 1956चा, आणि त्याच्यानंतर आंतरराज्यीय जलविवाद कायदा 1956चा हा पारित केला जातो. आणि याच्यानुसार मग कृष्णा, गोदावरी, नर्मदा, रावी, कावेरी, कृष्णा परत दोनदा आल्या, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकच्या याच्या संदर्भातील हे संबंधित घटक जे आहे ते, तर याच्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. तर आंतरराज्यीय नदीचा वाटप, वापर, त्याच्यानंतर नियंत्रण याबाबत कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णया करता तरतूद आहे. तर ही जी पद्धत आहे, तर मित्रांनो ही पद्धत त्याच्यात होती, आता ही याच्यामधून वगळून टाकण्यात आली. तर ही जे बाकीच्या सगळ्या पद्धती तुम्हाला आता मी जे सांगितलं तुम्हाला लक्ष द्या थोडंसं, इंटर स्टेट वॉटर डिस्प्यूट, त्याच्या अंतर्गत ही येत होती. आता ती याच्या कक्षेमध्ये नाही. कोणत्या कक्षेमध्ये नाही, तर इंटर स्टेट काउन्सिल या कक्षेमध्ये नाही, म्हणजे आंतरराज्यीय परिषदेचा जो इथं काही विचारला गेलेला आहे, तर या कक्षेमध्ये ही पर्याय क्रमांक 2 येत नाही. ते पर्याय क्रमांक 3 प्रकार आहेत. मी जसं म्हटलं तुम्हाला की एक म्हणजे थोडं इथं लक्ष द्या, तुमच्या सगळं समजून जाईल तुम्हाला. ए मध्ये एक येतं की इंटर स्टेट वॉटर डिस्प्यूट, ठीक आहे. दुसरं म्हणतं की इंटर स्टेट काउन्सिल. तिसरं म्हणतं की झोनल काउन्सिल्स, ठीक आहे, परिषदा. तर ह्या 3 वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. हे जे 2 आहे ते पर्याय क्रमांक 1 मध्ये येतं. आपल्याला विचारलं की ते आता आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेलं आहे. तर हे मित्रांनो याच्यामधून वगळलं, म्हणून आपल्याला काय वगळलं, तर पर्याय क्रमांक 2 हे इथून वगळलेलं आहे. बाकी राज्यामध्ये थेट जर उद्भवले असतील आणि बाबत चौकशी करणं वगैरे, त्यावर सल्ला देणं, हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला जसं म्हटलं की संसद वगैरे कायदे करू शकते. आणि बाकीचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे म्हणजे तुम्हाला जर इंटरस्टेट काउन्सिलच्या म्हणजे तुम्हाला हे जर आलं तर कोणाच्या शिफारशीनुसार आलं असं जर विचारलं, तर तुम्हाला ते सरकारी आयोग शिफारस जे 1990 मध्ये VP सिंग यांचं जे सरकार होतं जनता दल, तर त्या सरकारच्या मध्ये हे इंटर स्टेट काउन्सिल आलेलं आहे, ज्याला तुम्ही आंतरराज्य परिषद, ज्याच्यावर हा प्रश्न विचारला गेला. याचं एक स्टेटमेंट साधं सोपं आहे. याच्यामध्ये जो अध्यक्ष असतात ते अध्यक्ष बाय डिफॉल्ट कोण असतो, तो पदसिद्ध अध्यक्ष असतात, ते पंतप्रधान असतात. आणि सदस्य सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात. विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, जसं पुडुचेरी आणि दिल्ली आहे. विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक असतात. राष्ट्रपती जर राजवट असेल, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये होती, तेव्हा जर एखादी परिषद भरली असेल, ते जर एखादी बैठक भरली असेल, तर त्यावेळेस तिथले जे काही राष्ट्रपती राजवट असलेले जे राज्यपाल असतील, ते राज्यपाल त्या ठिकाणी थांबतात. आणि पंतप्रधान बाकीच्या काही लोकांना नामनिर्देशित करतात. त्याच्यामध्ये जसं गृह मंत्र्यांचे सचिव असतील किंवा कॅबिनेट मंत्री असतील, या लोकांना त्याच्यामध्ये नामनिर्देशित करतात.
सचिव नाही तर गृहमंत्र्याला स्वतः ते नामनिर्देशित करत असतात. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि वर्षभरातून ह्या बैठकी किती होतात मित्रांनो? ह्या फक्त 3 बैठकी होतात, अशी ही तरतूद आपल्या घटनेमध्ये दिलेली आहे. चला, तर हे एक लक्षात ठेवा. आता पुढे जाऊ, आपण पुढचा प्रश्न बघू. ही माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालील कोणती विधान चुकीचं? काय निकष चुकीचा आहे? ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये 10 वर्ष पदावर, पहिली गोष्ट तर हे चुकीचं आहे. दुसरं, त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या मते तो अगदी बरोबर आहे. कुठे गेला आपला प्रश्न? सॉरी, हेही बरोबर आहे. वरीलपैकी एकही नाही, तर हे चुकीचं आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं हेही. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर बघा, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे माझा स्वतःचा अनालिसिस आहे, कारण याच्यामध्ये 10 वर्ष नाही आहे. येतं न्यायिक पदाचा विदर्भ सांगितलं, न्यायिक पदाचा याच्यामध्ये संबंध येत नाही. तर मी तुम्हाला सुप्रीम कोर्ट रिलेटेड आतापर्यंत जी माहिती सांगितली ते तुम्ही वाटल्यास आपल्या याच्यावर भरपूर सारे हे सगळे लेक्चर्स मित्रांनो आपल्या चॅनलवर आहेत. तुम्ही त्याचा लाभ घ्या. साधं सोपं आहे. परत मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही बघितलं तर तो भारताचा नागरिक असावा. उच्च न्यायालयामध्ये त्यांनी 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं असावं, आणि उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष त्यांनी वकिली केली म्हणून काम असावे, किंवा तो राष्ट्रपतीच्या मते तो ख्यातनाम किंवा तो अग्रगण्य तज्ज्ञ असला पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सुरुवात केली तर तुम्हाला मी परत एकदा सांगतो की आपल्या भारतीय राज्यघटनेचा जो काही भाग आहे त्या भाग 5 मध्ये याचा उल्लेख केला, आणि जर कलमाचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कलम 124 ते मित्रांनो 147च्या दरम्यान हे सुप्रीम कोर्टाचा उल्लेख केला. परत एकदा सांगतो, एम लक्ष्मीकांत म्हणजे जशास तसं लाईन टू लाईन तुम्हाला मिळते. त्याच्यानंतर ते इंटरस्टेटचं हेही लक्ष्मीकांत. आतापर्यंतचे जे काही फक्त एकच प्रश्न जर सोडला, सचिवालय कॅबिनेट सेक्रेटरिएट जर सोडला, तर बाकीचे सगळे लक्ष्मीकांत मध्ये लाईन टू लाईन आहेत. तुम्ही बिंदास जाऊन बघू शकता. ठीक आहे. आता सुरुवातीला जी सुप्रीम कोर्ट स्थापना झाली होती मित्रांनो कलम 124 नुसार, त्याच्यामध्ये काय होतं तर 8 न्यायाधीश होते, म्हणजे 1+7 असा तरतूद होती. आताच्या घडीला 34 हे आहेत न्यायाधीश आहेत. 1+33 म्हणजे 1 म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, बाकीचे 33 न्यायाधीश जे इतर न्यायाधीश असतात. तर हे आताच्या घडीला 2020 पर्यंतच्या डिसेंबर पर्यंत, किंवा तुम्ही आताच्या जानेवारी 2021 पर्यंत बघितलं तर ते समान आहे, काही वेगळं नाही आहे. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा. चला, आणि स्थापना कधी झाली मी तुम्हाला परत एकदा सांगतो. 1935चा जो कायदा होता, 1935च्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट स्थापन करण्याची तरतूद होती मित्रांनो त्याच्यामध्ये, आणि त्यानुसार 1 ऑगस्ट 1937ला फेडरल कोर्ट कोलकाता येथे स्थापन करण्यात आलं, आणि त्याच्यानंतर पुढे हे आपल्या याच्यामध्ये स्थापन झालं, म्हणजे 28 जानेवारी 1950ला. हे स्थापन कधी झालं तर 28 जानेवारी 1950. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. चला पुढे जाऊ आपण अजून. या पुढचा प्रश्न बघा. आता कार्यकाळ जर तुम्हाला बघायचा असेल तर विचारलाच कधी कार्यकाळ, तर ते कार्यकाळ मी तुम्हाला इथं सांगून देतो. ते म्हणजे 65 वर्ष मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये तो पदावर राहू शकतो. जर सुप्रीम कोर्ट असेल आणि हायकोर्टामध्ये तो 62 वर्ष पदावर तो राहू शकतो. ठीक आहे. चला, आणि याच्या व्यतिरिक्त तो संसद त्याला पदावरून दूर करू शकतो, महाभियोग वगैरे चालवून. तुम्हाला हे माहित आहे. त्याच्यासाठी लोकसभेमध्ये 100 आणि राज्यसभेमध्ये 50 सदस्यांच्या स्वाक्षरीने प्रस्ताव सभापतीकडे किंवा अध्यक्षाकडे सादर करावा लागतो, आणि हा प्रस्ताव स्वीकारला की तो रद्द होतो. त्याच्यानंतर पुढे येते का लक्षात? हे थोडंफार आहे. तर बोलण्याच्या ओघामध्ये कुठं काय मिस्टेक झाली तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगून सुचवू शकता. चला पुढे जाऊ. आता हे एक फार महत्वाचं आहे. लक्ष्मीकांत मध्ये जशास तशी या सगळ्या गोष्टीची माहिती दिली. पहिली गोष्ट तर लक्षवेध म्हटलेलं आहे की नाही, तर हे आणि त्याच्यानंतर बाकीचे हे 3ही मुद्दे, हे प्रत्येक मुद्दा याच्याशी जुळत नाही. पहिली गोष्ट तर स्थगत प्रस्ताव मध्ये हे एक स्थगत प्रस्ताव कशासाठी आहे, त्याच्यानंतर एक जर सोडलं लक्षवेधी, बाकीचे एकही याच्यामध्ये जुळत नाही मित्रांनो. पहिली गोष्ट तर ते तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला हे पण सांगतो डिटेलमध्ये. आता लक्षवेधी म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? लक्षवेधी कशाला म्हणतात तर इथं म्हणतं की तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या बाबीकडे मंत्र्यांचं लक्ष वेधणं हे असं तिथं नाहीये. पहिली गोष्ट तर त्याच्यामुळे ते आपलं विधान पहिलं फक्त तेवढं बरोबर. लक्षवेधी म्हणजे सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या तातडीच्या बाबीकडे मंत्र्यांचं लक्ष वेधणं, फक्त एकच बरोबर आहे. कोणतं बरोबर आहे तर ही जोडी जुळते याच्यासोबतची. ठीक आहे. म्हणजे खात्रीशीर माहिती जर त्याला मिळवणं यासाठी सदस्य संसदेमध्ये लक्षवेधी सूचना मांडतात. फॉर एक्झाम्पल साठी 0R
शून्य प्रहाराप्रमाणे लक्षवेधी सूचना ही सुद्धा संसदीय प्रणालीमध्ये भारताचं घातलेली एक नाविन्यपूर्ण भरच आहे. आणि याच्यामध्ये भारतामध्ये ही पद्धत कधी सुरुवात झाली तर पहिल्या याच्यातलं सांगतो मित्रांनो, 1954 मध्ये ही याच्यापासून सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं तुम्हाला इथं सांगायचं की या कामकाजाच्या प्रक्रियेच्या नियमानुसार किंवा या नियमामध्ये शून्य प्रहारचा उल्लेख नसला तरी लक्षवेधी सूचनेचा उल्लेख याच्यामध्ये आहे, म्हणून हे बरोबर आहे. दुसरं, स्थगत प्रस्ताव. स्थगत प्रस्ताव हे आता चुकीचं काय तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये काय सांगितलं, सभागृह मुदत वेळ संपण्यापूर्वी स्थगित करणं. तर याच्यामध्ये हे चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे सांगतो. स्थगत प्रस्ताव मित्रांनो, सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या किंवा विशेष बाबीकडे ग्राह्याचं लक्ष वेधण्यासाठी स्थगत प्रस्ताव संसदेमध्ये मांडला जातो आणि तो संसदेत मांडलेल्या 50 सदस्यांनी समर्थन आवश्यक असतं. आणि या ग्रहामुळे नेहमी कामकाज जे थांबत असल्यामुळं हे एक अपवाद म्हणतो त्या अपवादात्मक साधन मानलं जातं. त्याच्यामध्ये जो सरकारवरती टीके वगैरे केल्या जाते आणि हा राज्यसभेमध्ये मांडल्या जात नाही, म्हणून हे वेळेच्या संदर्भात नाही. आपल्याला थोडंसं असं वाटतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे सभागृह आहे आणि त्याच्यामुळे मुदत वेळ संपण्यापूर्वी स्थगिती होतं, तर हे चुकीचं विधान आहे. हक्कभंग प्रस्ताव जो आहे मित्रांनो, तर हे एक महत्वाचं आहे. तुम्हाला हे लक्ष्मीकांत मध्ये आशाला असं आयोगाने उचलून टाकलं, बाकी काही नाही. लक्ष्मीकांत मध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला संसदीय प्रणालीमध्ये त्याच्यामध्ये डायरेक्ट मिळून जातं. हे मराठी आवृत्ती आहे के सागर पब्लिकेशनची, ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. तर मंत्र्यांना संसदीय जे विशेषाधिकारी भंग करण्यासंदर्भातील जर एखाद्या वेळेस झालं आणि बऱ्याच वेळेस जर खोटं बोलत असेल मंत्र्यांनी चुकीची किंवा बघा, तर हे जे आहे इथं जातो मंत्र्यांनी दिलेल्या चुकीची किंवा अपूर्ण माहिती सभापतीकडे जे लक्ष वेधणं आहे ते असं दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगतं की एखादा जर भंग म्हणजे एखाद्या विशेषाधिकाराचा भंग करण्यासंदर्भातील हा प्रस्ताव असतो. ज्यावेळी एखादा जर मंत्री आहे त्या मंत्र्याद्वारा वस्तुस्थिती सांगितली जात नाही किंवा खोटी किंवा माहिती चुकीची माहिती जर सांगत असेल तर अशा किंवा अधिक अशा मंत्र्याविरुद्ध जे सदस्य आहे ते त्या किंवा सदस्यांच्या किंवा ग्रहाच्या विशेषाधिकाराचा भंग होतो जर अशी माहिती चुकीची वेळोवेळी जर सांगत असेल तर त्यावेळी हक्कभंग प्रस्ताव मांडतात आणि त्याच्यावर टीका करणं आणि त्याचा खास उद्देश असतो की दोषारोप करणं आणि टीका करणं. म्हणजे हे चुकीचं आहे. हे आता हरकतीचा मुद्दा म्हणजे काय, तर ज्यावेळी जे सभागृह आहे त्या ग्रहातील कामकाज नेहमीच्या नियमानुसार होत नसेल आणि त्यावेळी जर समजा सदस्य हरकतीचा मुद्दा उपस्थित करू शकतो आणि हरकतीचा मुद्दा वेळोवेळी आपल्या लक्षात येते की बाबा हा कामकाज चालत नाहीये नियमानुसार, त्यावेळेस तो हरकतीचा मुद्दा उपस्थित करणं आणि हा मुद्दा नियमांचा अर्थ लावणे किंवा अंमलबजावणी करणे, त्या संबंधीमध्ये किंवा ग्रहाच्या कामकाजाचे नियमन करण्याच्या घटनेतील कलमांचा अर्थ लावणे वगैरे अंमलबजावणी करणे हे सगळे असलं पाहिजे. तर हे एक हरकतीचा मुद्दा. हे तीनही मुद्दे चुकीचे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, लक्ष्मीकांत मध्ये जशाच आहे. आता परत या प्रश्नाकडे थोडं, हा प्रश्न बऱ्याच लोकांना कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे मित्रांनो. आता हा कसा काय कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे मी तुम्हाला सांगतो. तर आता पहिले एकाएकाने बघून घेऊ की राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही आणि ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात आहे. आता मित्रांनो, पहिली गोष्ट तर तुम्हाला हे सांगतो की हे सगळे अनुच्छेद काय आहेत. पहिले सुरुवातीला 30 मध्ये काय सांगितलं. पहिली गोष्ट तर 30 मधलं आपण समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला एकाएकाने डायरेक्ट तुम्ही उत्तर कमेंट सेक्शन मध्ये सांगूच शकता. बघा, आता 30 मध्ये काय म्हटलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा अधिकार हा आहे. पहिली गोष्ट. दुसरं म्हणतं 16. आता 16 आपल्याला चांगलं परिचित आहे, बाकीचं असो की नसो 16 सगळ्यांनाच माहित असते, कारण सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकऱ्याची समान संधी आहे आणि हे सगळ्यांना माहित असतं. राहिला प्रश्न 28. 28 मध्ये काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा त्याची उपासना सक्तीचं करण्यापासून मुक्ती हे 28 मध्ये सांगितलंय. 29 मध्ये काय सांगितलं, तोच आपल्या जे की सांगितलं 5वा पार्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला अल्पसंख्याकांची भाषा, लिपी आणि संस्कृती यांचं संरक्षण ते सांगितलं. तर हे तुम्हाला लक्ष्मीकांत मध्ये सगळं भेटतं, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. तिथून तुम्ही हे सगळं उचलू शकता, बघू शकता, घेऊ शकता. ठीक आहे. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की कलम 28, आता या प्रश्नाचं तुम्ही म्हणसाल उत्तर काय, तर पहिली गोष्ट 28 मध्ये काय दिलं मित्रांनो कलम, की बाबा एखाद्या वेळेस तुम्हाला शैक्षणिक संस्थांमध्ये 4 प्रकारचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे काय, एक म्हणजे अशी संस्था जी पूर्णतः
बघा लक्ष द्या थोडंसं, पूर्णतः राज्य चालवित असलेल्या संस्था, म्हणजे राज्य चालवित असलेल्या. नंबर ए. नंबर बी मध्ये जी ती आहे जी देणगी किंवा विश्वस्त संस्था स्थापन केलेल्या संस्था, देणगीनुसार वगैरे वगैरे, ठीक आहे. आणि सी मध्ये येतं की राज्याने मान्यता दिलेल्या संस्था, त्या संस्था ज्या राज्यांनी मान्यता दिलेल्या आहेत. आणि नंबर डी ला येतं राज्यांकडून सहाय्य मिळणाऱ्या संस्था, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही पहिली जर घेतली मित्रांनो, तर धार्मिक शिक्षणावर पूर्ण बंदी आहे, धार्मिक शिक्षण होऊ शकत नाही. दुसऱ्यामध्ये जिथं देणगी किंवा विश्वस्त संस्था, याच्यामध्ये धार्मिक शिक्षणास परवानगी आहे याच्यामध्ये, ठीक आहे. दुसरं जे आहे ते स्वच्छेनुसार धार्मिक शिक्षणास परवानगी देते, आणि स्वच्छेनुसार चौथं जे आहे तर धार्मिक शिक्षणास परवानगी हे पण देतं, राज्याकडून सहाय्य मिळणाऱ्या संस्था. तर मग या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मग याच्यामध्ये ते असं म्हटलं जातं की कोणतेही असू दे, म्हणजे राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. आणि असं आपलं स्पष्ट कलम 28 मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे धार्मिक शिक्षण देण्यासाठी धर्मादाय किंवा विश्वस्त संस्थे स्थापन केलेल्या पण याच्या राज्यांच्या प्रशासनाअंतर्गत असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये ही तरतूद, म्हणजे एबीसीडी मी जे तुम्हाला सांगितलं, तर या प्रश्नाचं उत्तर, तर तुम्हाला एखादं राज्य त्याच्यामध्ये जे पूर्णतः राज्य अनुदानित असेल एखादी संस्था, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही धर्म, वंश, जात, लिंगावरून तुम्हाला त्याचा प्रवेश नाकारला जाणार नाही. पर्याय क्रमांक 28 मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. परफेक्ट उत्तर. चला पुढे जाऊ. लोकसभेमधलं थोडंसं आहे आता इथं, हे थोडंसं महत्वाचं आपण समजून घेऊ. थोडा प्रश्न किचकट आहे, जर समजला तर सोपंच आहे, जास्त अवघड नाही. लोकसभेच्या सभापतीच्या स्थानबद्धते त्यांच्या संदर्भातील विचारलं. स्थानसंबंधी काय आहे, त्यांचं महत्व काय आहे. आता याच्यावर मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो, ते थोडंसं लक्ष द्या. जी त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांची नेमणूक, पहिली गोष्ट तर नेमणूक आपल्याला सर्वांना माहिती आहे की पहिल्या बैठकीत शक्य तितक्या लवकर लोकसभा आपल्या सदस्यापैकी एकाची सभापती म्हणून निवडून करते. त्यापैकी सभापतीचं पद रिक्त होते आणि त्यावेळी ती जागा भरण्यासाठी लोकसभा दुसऱ्या सदस्याची रिक्त जागा निवड करते आणि सभापतीच्या निवडणुकीचा दिनांक राष्ट्रपती ठरवतो. आता सामान्यतः सभापती लोकसभेच्या कार्यकालापर्यंत पदावर राहतो, परंतु जर 3 परिस्थितीमध्ये आपल्याला त्याची मुदत जी आहे त्या मुदती अभावी सोडावं लागतं. जर समजा लोकसभेच्या सदस्य राहिला नसेल तर तो पदावर जे आहे तर तो पद सोडावं लागतं. जर त्यांचं उपसभापतीला लिखित राजीनामा दिला तर सोडावं लागतं, किंवा त्यांनी लोकसभेच्या सर्व सदस्यांनी बहुमताने ठराव पास केला तर तो पदावरून त्याला हटवलं जातं, म्हणजे 14 दिवसात अगोदर ठराव दिला. तर वेतन जे सांगितलं वेतनाच्या संदर्भात, हे सुद्धा बरोबर आहे का विधान, तर हो हे बरोबर आहे विधान, वेतन, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हटलं की समान मत विभागणी तर मत देता येतं का, तर हो हे करता येतं. 1, 2 आणि 3 हे तीनही बरोबर आहेत. याच्यामध्ये उपपंतप्रधान जे म्हटलं, मी तुम्हाला एक थोडासा चार्ट दाखवतो जे माझ्याकडे कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी बघा, जे चौथा जे आपला ऑप्शन होतं ते इथं पूर्णतः तुम्हाला लक्षात येऊन जाईल की काय ऑप्शन आहे. पहिलं सुरुवातीला हायरार्की, जर त्याला तुम्ही ऑर्डर ऑफ प्रोसिजर म्हटलं तर याच्यामध्ये काय, सुरुवातीला प्रेसिडेंट आहे, नंतर व्हाईस प्रेसिडेंट, 3 नंबरला प्राईम मिनिस्टर, 4 नंबरला गव्हर्नर ऑफ स्टेट विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट, आणि त्याच्यानंतर फार्मर प्रेसिडेंट 5 नंबरला, 5 ला डेप्युटी प्राईम मिनिस्टर, 6 नंबरला चीफ जस्टिस ऑफ इंडिया, स्पीकर ऑफ लोकसभा 6 नंबरला येते. ही गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यामुळं ते विधान आपलं काय आहे, चुकीचं आहे. तर जे विधान आपल्याला दिलेलं गेलं डी वालं, तर हे विधान आपलं कसं आहे, तर हे विधान आपलं चुकीचं. बाकी पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊ. याच्यामध्ये पण एक थोडंसं आहे मित्रांनो. तर बघा, जर तुम्हाला याच्यामध्ये विचारलं की बाबा योग्य विधान कोणतं, ठीक आहे, योग्य विधान, तर ते योग्य विधान भारताच्या घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीची पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडलं जाऊ शकते. ते मांडलं जाऊ शकते का, तर तुम्हाला मी प्रक्रिया सांगतो सुरुवातीला की कोणतं, म्हणजे आपल्याला जे काही दिलेलं आहे घटना दुरुस्तीची प्रक्रिया, तर ती कशी सादर होते. लईच वेळेस चालू आहे घटना दुरुस्त्या, तर ते म्हणजे भाग 20 मध्ये सांगितलं, आणि कलम आपलं जे आहे ते कलम 368 नुसार आपल्याला तरतूद आहे आपल्या घटनेमध्ये. म्हणजे आपल्याला हे जे सांगितलं ते सगळे अधिकार कोण आहेत, म्हणजे आपल्या घटना दुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार आहे, आणि त्याची प्रक्रिया त्याच्या संदर्भातील तुम्हाला आपल्या घटनेमध्ये सांगितली आहे. घटनेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे घटनेचा मूलभूत संरचना जे संसद आहे ते दुरुस्ती करू शकत नाही. ते म्हणजे काय, तर संसद घटनेचा मूलभूत ढाचा दुरुस्ती त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. तुम्हाला जरी करायची झाली तर केशवानंद भारती 1973 मध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे.
बरोबर आहे की, कारण आपली ही अगदी ताट ठरणे अमेरिकेसारखी आणि ब्रिटनसारखी एकदम इझी नाही आणि त्याच्यानुसार ते होत असतं. आता राहिला प्रश्न मित्रांनो की घटनादुरुस्ती प्रक्रिया कशी होते. तर संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये घटनादुरुस्ती विधेयक सर्वप्रथम सादर करून ही प्रक्रिया सुरू करता येते, मात्र राज्य विधिमंडळात ही करता येत नाही. आणि विधेयक जे आहे ते मंत्री किंवा इतर सदस्य सादर करू शकतात, त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. आणि हे विधेयक संसदेच्या प्रत्येक गृहानं स्वतंत्ररित्या संमत केलं पाहिजे. जे विधेयक आहे जे मांडलेलं ते कोणत्याही बहुमतानं संमत करायचं, हे कोणत्या तरतुदीमध्ये बदल करायचा यावरती ते अवलंबून असतं. म्हणून जे तरतूद आहे ते घटनेमध्ये करण्यात आपल्या आलेली आहे. संयुक्त बैठकीची तरतूद जर तुम्हाला दोन्ही सभागृहामध्ये मांडलं आणि दोन्ही सभागृहामध्ये जर मतभेद झाला तर त्याच्यावरती तुम्हाला मतभेद झाल्यानंतर चर्चा करण्याचं किंवा त्याच्यावरती विचार विनिमय करण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेली नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून घटनादुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहाच्या स्वतंत्ररित्या पारित होणं गरजेचं असतं. दोन्ही सभागृहाची आणि आवश्यक तिथं राज्य विधिमंडळाची संमती दिल्यावर राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी विधेयक सादर केलं जाते. तुम्ही जर म्हटलं तर तुमच्या लक्षात घ्या. 24वी घटनादुरुस्ती 1971 राष्ट्रपतीने घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणं हे बंधनकारक राहिलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. चला, तर मग पहिलं विधान कसं आहे आता मित्रांनो, हे सांगा बरं मला, योग्य आहे का? घटनादुरुस्ती पूर्वपरवानगीने मांडू शकतात राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीने. पर्याय क्रमांक बरोबर आला. चला, तर हे आपल्याला इथे राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता आहे का? मी परत एकदा सांगतो तुम्हाला, घेण्याची आवश्यकता नाही. विधेयक मंत्री किंवा सदस्य सादर करू शकतात, त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. आणि इथं म्हटलं राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीचे संसदेमध्ये मांडलं जाऊ शकतं पूर्वपरवानगीने, तर हे विधान चुकीचं आहे. बाकी अमेरिकेच्या घटनादुरुस्ती किमान 2/3 हे बरोबर आहे. स्वित्झर्लंडमध्ये स्थापन झालेल्या बदल केलेल्या सार्वमत, हे तुम्हाला माहिती मित्रांनो, हे मी इंटरनेटवर शोधलेली आहे, हे आपल्या पुस्तकात मध्ये नाही किंवा मला लक्ष्मीकांत मध्ये सुद्धा भेटलेली नाही. बाकी हे लक्ष्मीकांत मध्ये एकच मुद्दा भेटला, बाकी स्वित्झर्लंड हे मध्ये सुद्धा इंटरनेटवरच भेटली. आणि हे सुद्धा, हे तीनही गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो. 2 तुमचं कोणतं आलं तुम्ही मला सांगू शकता. जर काही मागे पुढे असेल तर नक्कीच आपण त्यावर विचार करू. आता प्रश्न क्रमांक अजून एक महत्वाचा, हे बघा, लक्ष्मीकांत मध्ये मित्रांनो लाईन टू लाईन जशास तसं उचलून टाकलं असं वाटतं कधी कधी आयोगानं. काय म्हणजे दुसरं पुस्तक भेटलं की नाही आयोगाला, प्रश्न तो पडतो. आता मला म्हणायचं नाही की दुसऱ्या पुस्तक, सगळी पुस्तकं चांगलीच असतात, पण प्रश्न काय येतो, जरा जास्त ऑथेंटिकरित्या आपण बघितलं तर तुम्हाला एक ऑथेंटिक जास्त मिस्टेक्स नसतात. आणि डायरेक्ट अशा वेळेस लाईन टू लाईन जर आयोग विचारत असेल तर नक्कीच त्याचा आपल्याला उपयोग होईल. मग आपण तो रेफरन्स घ्यायला हरकत काय आहे, ठीक आहे. तर माझा पर्सनल आजच्या लेक्चर मधला पूर्ण तो लक्ष्मीकांतच आहे आणि दुसरं इंटरनेट. याच्या व्यतिरिक्त मी दुसरं कोणत्याही पुस्तकात बघितलं नाही, कारण माझ्याकडे दुसरं पुस्तक नसल्यामुळे मी ते बघितलं नाही. साधं सोपं गणित आहे. महसूल, खर्च आणि वित्तीय बाबी संबंधांमध्ये तुम्हाला जर काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतील तर 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे अर्थविधेयक कलम. आता इथं काय म्हटलं, पहिलीच गोष्ट लक्षात घ्या, अर्थविधेयक हे 111. तर मनी बिल मित्रांनो 111 नाही, ते 10 आहे ते, ठीक आहे. योग्य ओळखायचं आपल्याला, योग्य आहे का मग ते नाही. मग 113 आणि हे 2 बरोबर आहेत. बी आणि सी प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता का, तर तुम्हाला 3 प्रकारची विधेयक असतात. आता तुम्ही विधेयक म्हटलं की आपण सिंगल म्हणतो ना, ते जोड्याला आणि सिंगल याच्यामधले 1 लाईनर प्रश्न सोडवतो आणि भले मोठं सोडवतो आणि त्याच्यामधून आपलं उत्तर काहीच भेटत नाही. असे प्रश्न हे थोडेसे स्टॅटिक जर माहिती याची असेल तरच तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. मी तुम्हाला इथे सांगतो, थोडंसं लक्ष द्या. अर्थविधेयक जे आहे, अर्थविधेयक हे विधेयक आपल्याला माहिती आहे की कलम किती मध्ये आहे, 110 मध्ये आहे, कलम 110 मध्ये, ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला वित्त विधेयक जे आहे मित्रांनो, या विधेयकाला काय म्हटलं, तर याला म्हटलेलं आपण नंबर 1. आता जो आणि दुसरं जे आहे हे तिसरं वाला नंबर 2, याच्या संदर्भात सुद्धा आपण इथं चर्चा करू. ते काय आहे त्याही बाबी इथं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. आता चला, पहिली गोष्ट, अर्थविधेयक म्हणजे वर्गीकरण जर तुम्ही केलं या 317(1) आणि 317(3) यांचं जर वर्गीकरण केलं तर आपल्याला या अर्थविधेयक हा वित्त विधेयकाचा एक प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की बाबा पार्श्वभूमी, सर्व अर्थविधेयक किंवा वित्त विधेयक असतात, सर्व परत सांगतो मी तुम्हाला, या पार्श्वभूमीवर सर्व अर्थविधेयक वित्त विधेयक असतात, पण सर्व वित्त विधेयक हे अर्थविधेयक नसतात.
ते काय म्हणतं की सर्व अर्थविधेयक हे वित्त विधेयक असतात. सर्व अर्थविधेयक हे वित्त विधेयक असतात, पण सर्व वित्त विधेयक हे अर्थविधेयक नसतात. आणि असं विधान आपलं जे आहे ते आज या प्रकारचं विधान जर केलं तर हे योग्य ठरतं. म्हणून वित्त जे विधेयक आहे त्या वित्त विधेयकामध्ये केवळ घटनेतील कलम 110 मधील काही विषय असतील आणि त्याच्यामध्ये अर्थ विधेयक म्हटलं, ते जे काही विषय आहे त्याला अर्थ विधेयक म्हणून म्हटलं जातं. आणि हे विधेयक आपल्याला लोकसभेचा सभापती प्रमाणित करतो. बाकी याच्या उलट दुसऱ्याला कोणाला अधिकार नाही. म्हणजे हे ठरवण्याचा, जसं तुम्हाला 117, 117(3), 117(1) आणि मनी बिल याच्यामध्ये सगळ्यात तरतुदी हे कोणाला आहेत हे गोष्ट लक्षात घ्या. आता नंबर 1 मध्ये काय सांगितलं, जे कलम 110 मध्ये सर्व काही मुद्दे तुम्हाला त्या व्यतिरिक्त सर्वसाधारण कायद्याची मुद्दे किंवा याच्यात त्यांना वित्त विधेयक, म्हणजे जर एखाद्या वेळेस विधेयकामध्ये कर्ज घेण्याचं जे कलम आहे, बरोबर नाही, आणि पूर्ण कर्ज घेण्यासंबंधही नाही, मग 2 बाबतीमध्ये वित्त विधेयक म्हणजे त्या वित्त विधेयकाचं नंबर 1चं ते अर्थविधेयक साम्यच आहे. दोघा प्रकारचं विधेयक फक्त लोकसभेमध्ये सादर करता येतं, राज्यसभेमध्ये असं सादर करता येत नाही. ती गोष्ट. या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय क्रमांक 2 आहे. चला, अनुच्छेद 200 आपण काय बघू. हा प्रश्न फार सोपा आहे. म्हणजे याचं जर लेवल म्हटलं तर तुम्हाला इझी, कारण इथं बरोबर नाही विधान विचारलं आणि फक्त याच्यामध्ये जे 200 कलम आहे डायरेक्ट हेच बरोबर नाही. बाकी इथं काय म्हटलं की विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ हे राखून ठेवू शकतात. तर 200 मध्ये काय सांगितलं मित्रांनो, हे विधेयकांना मान्यता देतात. आणि मान्यता, जसं की राज्य विधिमंडळाकडे संमत केलेले विधेयक राज्यपाल हे त्या विधेयकाला मान्यता देतात, बरोबर. तर याच्यामध्ये सांगितलं की हे राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. हे चुकीचं आहे, कारण याच्यामध्ये राज्यपाल हे त्या विधेयकाला मान्यता देतात, ही एक गोष्ट आहे. आता बाकी राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत ठेवण्याचा राज्यपालास निर्देश देऊ शकतात, हे बरोबर आहे. जर विधेयक राज्य विधिमंडळाकडे पुन्हा दुरुस्ती अथवा दुरुस्तीशिवाय ते राष्ट्रपतीकडे सादर केलं तर त्याच्यात मंजुरी राष्ट्रपती बंधनकारक आहे. राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवलेले विधेयक राष्ट्रपतीचे किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत काल मर्यादा, हे बाकीचे सगळे बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे विधान आपलं चुकीचं आहे. आता विशेषाधिकार समिती संदर्भातील खाली विधाने कोणती बरोबर नाही हे विचारलं. बरोबर कोणती नाही ते आपण बघू. आता यामध्ये हे थोडासा हार्ड लेवलचा आहे, पुस्तकात लवकर भेटणार नाही हा प्रश्न. प्रिव्हिलेज कमिटी म्हणतो आपण त्याला. हे प्रिव्हिलेज कमिटी पहिलं जे मित्रांनो इथं बरोबर नाही विधान ओळखायचं. लोकसभेचा नियम जो आहे 222 आणि राज्यसभेचा नियम 187 त्या विशेषाधिकारासंदर्भातील आहे, तर हे विधान बरोबर आहे आपलं. त्याच्यानंतर लोकसभेचे जे 15 सदस्य आहे ते याच्यामध्ये सांगितलं हे सभापती नामनिर्देशित करतात, हे सुद्धा याच्यामध्ये बरोबर येतं. राहिला प्रश्न तिसरा. इथं विचारलेलं गेलं की तिसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये सांगितलं की बाबा राज्यसभेचे उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात. तर आताचे जे प्रमुख आहेत मित्रांनो, यांचं नाव आहे तुम्हाला चैत्रा, म्हणजे या मतदारसंघातून येणारे, झारखंड मधून येणारे ते आहेत. आणि बीजेपीचे यांचं नाव आहे, एक मिनिट, सुनील कुमार सिंग असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि हे सध्याला या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि हे लोकसभेचे सदस्य आहेत, लक्षात घ्या. मी तुम्हाला त्यांचं हे पण सांगितलं की त्यांचं जे काही ज्या मतदारसंघातून येतात ते झारखंड मधलं आहे आणि झारखंड मधलं छत्रा हे जिल्हा आहे आणि त्याच्यामधून येतात. याचा अर्थ हे सुद्धा विधान कसं आहे, हे विधान इथं चुकीचं दिसतंय, कारण इथं राज्यसभा म्हटलं बरं का. तर राज्यसभेचे हे प्रमुख या प्रिव्हिलेज कमिटीचे प्रमुख नसतात किंवा त्याचे ते अध्यक्ष नसतात. तर इथं चुकीचं विधान आहे आपलं, आणि वरीलपैकी एकही नाही. तर वरील एक विधान चुकीचं आहे सुद्धा. तर याच्यामधलं आपलं विधान पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. 3 माझं 3 आलं. जर तुमचं वेगळं असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. पुढचा घ्या प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करतो, तुम्ही सांगा. नाही तर मी उद्याला तुम्हाला जे खाली कमेंट सेक्शन आहे किंवा तुम्हाला तिथे कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून ठेवतो याचं उत्तर, तर तुम्ही याचं सांगा. अजून 2 प्रश्न आहे. एक म्हणजे दुसरा हा न्यायिक सक्रियता. तर हे एक प्रश्न आहे, न्यायिक सक्रियता तुम्हाला माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर हा एक प्रश्न आहे न्यायिक सक्रियतेचा.
याच्यामध्ये तुम्ही हे सगळे बघा, जर तुम्हाला या लक्ष्मीकांत मध्ये जशा तुम्हाला लाईन टू लाईन दिलेला आहे नागरिक सक्रियतेच्या संदर्भातील. न्यायिक सक्रियता म्हणजे न्यायिक चैतन्य, त्याला वेगळ्या शब्दामध्ये पण म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये सांगितलं जातं की बाबा जेव्हा न्यायिक सक्रियता म्हणजे नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि समाजात न्यायाला चालना देण्यासाठी न्यायसंस्थेने स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणं असतं किंवा काम करायला पाहिजे. आणि वेगवेगळ्या शब्दात सांगायचं जर झालं तुम्हाला तर दोन घटक म्हणजे विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या घटनात्मक कर्तव्य पार पाडणं भाग जे आहे ते भाग पाडावं म्हणून न्याय संस्थेने बजावलेली जे काही निश्चय आहे तो निश्चिती करून त्या प्रत्येक गोष्टीचा निश्चय करून त्यांनी त्या भूमिका पार पाडणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यायिक आणि न्यायालयीन सक्रियता, याला आपण या शब्दामध्ये मांडतो किंवा न्यायिक तुम्ही त्याला चैतन्य सुद्धा असं सुद्धा म्हणता. तर बऱ्याच काही गोष्टी आता न्यायिक सक्रियतेच्या संदर्भातील तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर BL वेडेहरा यांच्या काही महत्वाच्या गोष्टी त्यांच्याबद्दल सांगितल्या होत्या. अजून न्यायिक सक्रियतेच्या संदर्भातील 2-3 जर मुद्दे सांगायचे झाले तुम्हाला हे अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ होते, त्यांनी ऑर्थर श्रेष्ठीजर असं काहीतरी आर्थर ज्युनियर असं म्हणून काहीतरी त्यांचं नाव आहे, कुठं चुकलं असेल तर मला तुम्ही सांगा. तर ते आहे आणि भारतामध्ये 1980 मध्ये हे आलेलं होतं. 1980 मध्ये मित्रांनो VR कृष्ण अय्यर आणि PN भगवती, OP चिन्नम्मा रेड्डी आणि DN देसाई यांच्या न्यायिक सक्रियतेचा त्यांनी पाया रोवला असं म्हणून आपल्याला माहिती आहे. भगवतीच्या व्यतिरिक्त अजून 3 लोक आहेत. बाकीचं यांचा बऱ्याच काही गोष्टीचा अर्थ आहे. तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुमच्या लक्षात येईल की कार्यकारी आणि जे काही कायदे मंडळ आहे यांच्या कामातील त्रुटी भरून काढण्यासाठी न्यायिक सक्रियतेचा हस्तक्षेप आपल्याला करून घेतलेला निर्णय म्हणजे आपल्याला न्यायिक सक्रियतेचा उदाहरणार्थ विशाखा गाईडलाईन आणि केशवानंद भारती या 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणून बऱ्याच वेळेस BL वडेरा हे म्हणतात की बाबा जे न्याय संस्थेनं कायदे करावेत की सक्रिय भूमिका घ्यावी अशी काही तरतूद राज्यघटनेमध्ये आहे आणि त्याचं काही मतं. तर या प्रश्नाचं उत्तर हे सगळे जे आहेत विधानं आपल्याला, तर याच्यामध्ये वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. चला, हा एक प्रश्न अगदी सोपा प्रश्न आहे. याची काठिण्य पातळी फक्त तुम्हाला इथं बरोबर नाही विधान विचारलं तर असे 2 मी प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. एक म्हणजे हा एक प्रश्न जे की तुम्हाला 82 नंबरचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, याचं तुम्ही उत्तर द्या. आणि त्याच्यानंतर एक 84 नंबरचा एक प्रश्न, याचं एक तुम्ही उत्तर द्या. आता याला मला पण एवढं जर शोधलं, तुम्ही थोडं शोधलं, मी थोडं शोधलं तर नक्कीच या प्रश्नांची उत्तरं भेटतात. आणि मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुमची उत्तरं बरोबर आहेत की माझ्या उत्तराशी जुळते मिळते आहेत. की जर हे मिळत असतील तर नक्कीच आपण जवळपास येणाऱ्या आन्सर की मध्ये आपले परफेक्ट आहे. आणि जर तुम्ही आउट ऑफ येत असतील तर आपण येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा. तुम्हाला खूप शुभेच्छा मित्रांनो. आणि ही परीक्षा तुम्ही नक्कीच क्वालिफाईड व्हाल. मुख्य परीक्षेसाठी तुम्ही इन होसाल. तुम्हाला हे कसं वाटलं सेशन तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सुचवा. धन्यवाद. बाकीचे विषय इन डिटेल मध्ये तुम्हाला आम्ही सांगणार. आणि राहिला प्रश्न, आम्ही 1 ते 21 असे काही रोज 1 तास, 21 दिवस 21 तास तुम्हाला आम्ही चालू घडामोडी जे श्रीकांत सरनी सांगितलं त्याच्यामध्ये आउट ऑफ जशाच तसे लाईन टू लाईन चालू घडामोडी आलेल्या आहेत. त्याचं तुम्हाला उदाहरणासकट तुम्ही जर जे लोक रोज आपले बघणारे विद्यार्थी असतील त्यांना 100% त्याचा फायदा झाला असेल. हे आम्ही प्रूफ सगट, आम्हाला स्लाइड पण तुम्हाला दाखवतो आम्ही आणि जे प्रश्न बनवले ते सुद्धा दाखवतो. ठीक आहे. चला, भेटूया आपण आता पुढच्या विषयामध्ये जे असेच आपण डिटेलमध्ये त्याचं विश्लेषण करूया. बाय, टेक केअर.